नमस्कार, आज आपण बनवणार आहोत बहुगुणी आरोग्यदायी भरपूर कॅल्शियमयुक्त चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकून छान असा घेतलेला आहे। कढई तापायला ठेवून त्यामध्ये आपण कढीपत्ता भाजून घेणार आहोत। खरपूस भाजून घ्यायचा, त्यानंतर तीळ छान भाजून घ्यायचे, लाल होईस्तोवर छान भाजून घेऊया। त्यानंतर घेतलेला आहे 2 चमचे जिरे छान असे लाल होईस्तोवर भाजून घेऊया। त्यानंतर घेतलेला आहे सुकं खोबरं। हे सर्व जिन्नस एकदम छान असे खरपूस भाजल्यामुळे 1 महिनाभर ही कढीपत्त्याची चटणी छान टिकते। हे बघा, अशा पद्धतीने छान मी भाजून घेतलेलं आहे। तुम्हाला जर अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लसूण पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। चला तर मग हे जिन्नस सर्व भाजून झालेले आहेत। आपण आता चांगलं थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरचा जार घेऊया। आमचूर पावडर नक्की टाकायचा, खूप चटपटीत लागते चटणी। हे बघा, मी सर्व जिन्नस असे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। मिक्सरमध्ये घेतलेला आहे तीळ, कढीपत्ता, त्यानंतर घेतलेला आहे सुकं खोबरं, लसूण, जिरं, मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर, हे सर्व जिन्नस छान भाजून घेतलेले होते। थंड करून आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आणि हे बघा, आपली अशी टेस्टी चटपटीत चटणी तयार झालेली आहे। चला तर एक लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत बहुगुणी आरोग्यदायी भरपूर कॅल्शियमयुक्त चटणी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकून छान असा घेतलेला आहे। कढई तापायला ठेवून त्यामध्ये आपण कढीपत्ता भाजून घेणार आहोत। खरपूस भाजून घ्यायचा, त्यानंतर तीळ छान भाजून घ्यायचे, लाल होईस्तोवर छान भाजून घेऊया। त्यानंतर घेतलेला आहे 2 चमचे जिरे छान असे लाल होईस्तोवर भाजून घेऊया। त्यानंतर घेतलेला आहे सुकं खोबरं। हे सर्व जिन्नस एकदम छान असे खरपूस भाजल्यामुळे 1 महिनाभर ही कढीपत्त्याची चटणी छान टिकते। हे बघा, अशा पद्धतीने छान मी भाजून घेतलेलं आहे। तुम्हाला जर अशाच माझ्या नवीन रेसिपी पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लसूण पण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। चला तर मग हे जिन्नस सर्व भाजून झालेले आहेत। आपण आता चांगलं थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरचा जार घेऊया। आमचूर पावडर नक्की टाकायचा, खूप चटपटीत लागते चटणी। हे बघा, मी सर्व जिन्नस असे मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। मिक्सरमध्ये घेतलेला आहे तीळ, कढीपत्ता, त्यानंतर घेतलेला आहे सुकं खोबरं, लसूण, जिरं, मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर, हे सर्व जिन्नस छान भाजून घेतलेले होते। थंड करून आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे आणि हे बघा, आपली अशी टेस्टी चटपटीत चटणी तयार झालेली आहे। चला तर एक लाईक नक्की करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।